काजू उत्पादन प्रक्रियेसह विक्रीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य, साखर उत्पादनात 8% घट, सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी केंद्र सरकारचे 250 कोटी रुपये, पालघरला मासळी रोग निदानासाठी प्रयोगशाळा उभारणार आणि कोल्हापूरच्या खरीप स्थितीचा बैठकीत आढावा। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। आंबा आणि काजू बोर्डाच्या माध्यमातून या पिकावरील प्रक्रिया आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल अशी माहिती कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली। काजू आणि भात पिकाविषयी झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते। काजू प्रक्रियेवर भर देऊन विकासाबरोबरच उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असंही श्री विकास पाटील यांनी सांगितलं। आत्मा संस्थेचे कोल्हापूर प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या शेतकऱ्यांना आणि उत्पादकांना एकत्र आणून दोघांची रिक्वायरमेंट फुलफिल करण्याच्या दृष्टिकोनातून एकमेकांची ओळख व्हावी, एकमेकांना जे पूरक रॉ मटेरियल लागणार आहे त्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग ग्रेडिंग करून दिलं तर प्रोसेसरना सुद्धा चांगल्या गुणवत्तेचा माल तयार करता येईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव मिळू शकेल। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात साखर उत्पादनात 8 लाख टनांनी घट झाली असल्याची माहिती भारतीय साखर कारखानदार संघटना अर्थात इस्माने दिली आहे। 15 मे अखेर देशामध्ये 239 लाख टन साखर उत्पादन झाले आहे। गेल्या वर्षी ते 247 लाख टन होते। यंदा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशासारख्या प्रमुख राज्यांमध्ये हंगाम सुरू होत असताना ऊस दर आणि थकबाकीवरून शेतकरी आंदोलन सुरू होती। त्यामुळे अनेक कारखान्यांचे गाळप उशिरा सुरू झाले। त्याचा थेट परिणाम साखर उत्पादन कमी होण्यावर झाला आहे। साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात 77 लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे। गेल्या वर्षी ते 80 लाख टन होतं। राज्याला यंदा सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी केंद्राकडून 250 कोटी रुपये मिळणार आहेत। केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य हिस्स्याची रक्कम आणि मान्यतेसाठी या योजनेचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयामार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे। त्याला मान्यता मिळाल्यानंतर उपलब्ध निधीच्या मर्यादेत सर्व जिल्ह्यांमध्ये चालू वर्षासाठीचे लाभार्थी निवड सुरू होणार आहे। केंद्राने यंदापासून सूक्ष्म सिंचन योजनेचा समावेश शाश्वत शेती अभियानात केला आहे। मासळीची आवश्यक ती गुणवत्ता तपासण्यासाठी आणि रोगाचं निदान करण्यासाठी पालघर येथे अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या कृषी विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या या जलचर प्राणी संसर्ग रोध आणि रोगनिदान प्रयोगशाळेसाठी राज्य सरकारने 10 एकर जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। राज्यातून एकूण 30 ते 35% मासळी अमेरिका, पाश्चिमात्य आणि आखाती देशात निर्यात करण्यात येते। मात्र मासळीची निर्यात करताना निर्यातदारांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं। या मासळीच्या गुणात्मक तपासणीची व्यवस्था राज्यातच करण्यासाठी केंद्र सरकारच्या विनंतीवरून पालघरला ही प्रयोगशाळा आता साकारणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात कमी पडणाऱ्या सोयाबीन बियाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या खरीप हंगामापूर्वी आढावा बैठकीत ते बोलत होते। एकंदरीत 5000 क्विंटलची सोयाबीनची मागणी ही आमच्या जिल्ह्यानं नियोजन केल्याप्रमाणे कमी उपलब्ध झालेले सोयाबीनचं बियाणं ते उपलब्ध करून देणं हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे। क्रॉपिंग पॅटर्न, स्केल ऑफ फायनान्स, क्रॉप लोन, मार्केटिंग, नाविन्यपूर्ण उपाययोजना, उत्पादन वाढवणे अशा अनेक बाबीवर साधक बाधक चर्चा आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये झाली। भाताच्या रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी शेताची तयारी पूर्ण करावी। भाताचे कर्जत 4184, रत्नागिरी 24, रत्ना, पवना आणि कुंडलिका या हळव्या भाताचे बियाणे, तर फुले समृद्धी, इंद्रायणी आणि पुसा बासमती या निमगरव्या भाताच्या जातीचे बीज प्रक्रिया केलेले बियाणे उपलब्ध करून ठेवावे। पेर भातासाठी हेक्टरी 80 ते 100 किलो बी लागते। रोपे तयार करण्यासाठी बारीक दाणा असणाऱ्या जातीसाठी हेक्टरी 20 किलो, तर मध्यम दाणा असणाऱ्या जातीसाठी 35 ते 40 किलो बियाणे प्रति हेक्टरी उपलब्ध करून ठेवावे। आता बघूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। बाजरी
कमाल 2100 रुपये किमान 1900 रुपये, गहू कमाल 2000 रुपये किमान 1650 रुपये, ज्वारी कमाल 3850 रुपये किमान 3650 रुपये, मका कमाल 1500 रुपये किमान 1400 रुपये, तांदूळ कमाल 10300 रुपये किमान 9200 रुपये, हरभरा कमाल 3400 रुपये किमान 3100 रुपये, तीळ कमाल 6400 रुपये किमान 6000 रुपये, भुईमुंग शेंगा कमाल 6600 रुपये किमान 5700 रुपये, गूळ कमाल 3150 रुपये किमान 3100 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात विदर्भ आणि येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 28 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 42 किमान 27, नाशिक कमाल 39 किमान 25, औरंगाबाद कमाल 40 किमान 28, कोल्हापूर कमाल 36 किमान 23, सांगली कमाल 38 किमान 25, सातारा कमाल 36 किमान 24 आणि सोलापूर कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. कडधान्य पिकांचे शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीचा कस सुधारण्यात आणि टिकवून ठेवण्यात कडधान्य पिकाचे मोठे योगदान आहे. विविध पीक पद्धतीत कडधान्य पिकांचा समावेश केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. कडधान्य पिकांमध्ये तूर हे सर्वात महत्त्वाचं पीक.
हे ओळखून नुकतीच कानपूरची भारतीय कडधान्य संस्था आणि राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात नुकतीच अखिल भारतीय तूर संशोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला डॉक्टर बी सिंग, सहाय्यक महासंचालक कडधान्य आणि तेलबिया, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, डॉक्टर तुकाराम मोरे, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, NP सिंग, संचालक केंद्रीय कडधान्य संशोधन संस्था कानपूर, डॉक्टर IP सिंग, तूर पिकाचे प्रकल्प समन्वयक, केंद्रीय कडधान्य संशोधन संस्था कानपूर, डॉक्टर RS पाटील, संशोधन संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर किरण कोकाटे, विस्तार शिक्षण संचालक, डॉक्टर भीमराव उल्मेक, शिक्षण संचालक, डॉक्टर VD शेंडे, मुख्य शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तसेच भारतातील विविध संशोधन केंद्रांचे शास्त्रज्ञ या कार्यशाळेला उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर RS पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात महात्मा फुले कृषी विद्यापीठ विस्तार शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात करत असलेल्या कामांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. In Maharashtra we have total 9 agroclimatic zones. Out of 9, 5 persist in this jurisdiction of MPKV, and out of 5, 83% area is majorly under the scarcity zone, and that's why we have to be served for the dryland farmers as a special mandate. कानपूरच्या भारतीय कडधान्य संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर NP सिंग यांनी सांगितले की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात कडधान्य पिकांचा महत्त्वाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच 1950 पासून आजतागायत या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असून सध्या 20 ते 24 लाख हेक्टरवर लागवड होत असून त्यायोगे 12 ते 14 दशलक्ष टन इतकं उत्पादन होत आहे. पिकांच्या हंगामनिहाय विविधतेची जपणूक आणि वृद्धी करणे, गुणसूत्र बदलाच्या संशोधनातून गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असल्यामुळे मूलभूत संशोधनातून पिकांचे उन्नत वाण निर्माण करणे, तसेच पिकांचे एकूणच लागवडीचे स्थापत्य बदलणे गरजेचे आहे, कारण मजुरांच्या अभावामुळे यापुढील काळात यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. You know that unless we increase the productivity and we make these crops suitable to mechanization, these crops are not going to work for a very long time. I personally believe if we are not taking care of the mechanization part, many of these pulse crops, they will only remain in the museum. World is changing, there is no labor, even the laborers are available, they are very expensive. So we are also working, to changing the plant architecture in the favor of increasing the productivity of the crop and also the changing architecture for suiting to mechanical harvesting. कानपूरच्या भारतीय कडधान्य संशोधन संस्थेच्या तूर पिकाचे प्रकल्प समन्वयक डॉक्टर IP सिंग यांनी तूर पिकामध्ये होत असलेले संशोधन, तूर पिकासाठी लागणारी जमीन, योग्य वाणांची निवड, पेरणीचे अंतर, बियाणे प्रमाण, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, पीक संरक्षण यावर सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. In All India coordinated trials, we have 8 trials last year in 13-14, including early, medium, long duration, and a total of 61 genotypes were evaluated in all the 8 trials, along with suitable checks at different locations of different zones. So promising genotypes we have identified in IVT medium early, conducted in central zone and south zone, AVT1 medium early, in central zone and south zone both, in AVT2 medium early, in south zone. In IVT late, we have also developed this year two promising varieties has been identified, and they are promoted to the AVT1 level. And this year we are going to propose for identification of 4 varieties in Pigeon Pea. These are the RVKT 260, RVKT 261, BRG 10-2 and BRG 11-1.
नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तेलबिया आणि कडधान्य विभागाचे डॉक्टर बी सिंग म्हणाले की सर्व कडधान्य पिकांचे संशोधन शास्त्रीय स्तरावर होणे तसेच त्याला हवामान बदलाची जोड देणे आवश्यक आहे. देशात भात पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे, परंतु भात काढणीनंतर या क्षेत्रामध्ये विविध कडधान्य पिकांची लागवड केल्यास देशात कडधान्याचे उत्पादन वाढून कडधान्य उत्पादनाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण होईल. This is the unique system in the world where we can get all kind of location specific phenotyping and other things. Genomics and transgenics and these things cannot contribute without the system like this, without support of a conventional breeding, strong conventional breeding and phenotyping system. So that way you are very important for this, and I was looking to the report. This time I can tell you after 12-13 years I could find a very concise and good report. Whatsoever you did, that has been presented nicely for the by Dr. I.P. Singh, and I hope Dr. I.P. Singh take forward and try to make in this group meet is also again very important. We have to re-synthesize our whole program in coming 2-3 days. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. सकाळी 6:05 उत्तम शेती, लोकसंगीत आणि कीर्तनातून परंपरेचं जतन करणारे आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण लोकजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे उपयुक्त कार्यक्रम. आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. उत्तम शेती, कुटुंब स्वास्थ्य, चालू जमाना, भेटी गाठी, लोकसंगीत आणि ग्रामीण महिलांसाठी स्नेहबंध, तसंच रोज संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत अशा सप्तरंगी कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे म्हणाले की देशातील एकूण क्षेत्रापैकी महाराष्ट्रात 1/3 क्षेत्रावर कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील 3 कृषी विद्यापीठांनी कडधान्य पिकांच्या 11 जाती प्रसारित केल्या असून त्यापैकी 3 जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या आहेत. देशात सध्या कडधान्य पिकांचे 18 दशलक्ष टन उत्पादन होते, मात्र 24 दशलक्ष टनाची गरज आहे. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी वाव असल्याचं त्यांनी नमूद केलं. In Maharashtra, pulses area is 32.75 lakh. It is not million. Okay, and then production is 24.13 lakh tons. I am talking in terms of lakh. When the product is 7.37. Even though our is a dryland area, 83% rain-fed agriculture in Maharashtra, still we are not far behind than the national figure of productivity of 7.50 kilogram per hectare. And this is why it happened. This is because of the technological and varietal support given by the all 4 universities in Maharashtra and the proper policies of the government for going for this, because this is one of the major component of the food security mission and all those things. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर R.W. भारुड यांनी उपस्थितांचे आभार मानले. To the Aishar authorities for giving us this wonderful opportunity to host this annual group meet
here in the beautiful campus of this historical city Pune. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे यांनी या कार्यशाळेमागील भूमिका विशद केली. पल्सेस म्हणजे डाळी प्रकारातील जे काही भारतामधलं प्रोडक्शन आहे त्याचं 1/3 उत्पन्न हे महाराष्ट्रात होतं आणि महाराष्ट्रातल्या 3 विद्यापीठं पर्टिक्युलरली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या तिन्ही विद्यापीठामध्ये पल्सवरती रिसर्च केलं जातं. त्याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे अग्रेसर आहे. एकूण 11 नवीन वाण आम्ही शेतकऱ्यासाठी तिन्ही विद्यापीठाने दिलेले आहेत आणि त्यामध्ये 3 वाण हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे. या ठिकाणी जी चर्चा झाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्स रिसर्चमधून, त्यावेळी आता नवीन रिसर्च आपणाला करावं लागणार आहे. पल्सची म्हणजे डाळींची जी उत्पादकता आहे ती आता 18.45 मिलियन टन्स इतकं आपलं उत्पन्न आहे भारताचं आणि आपल्याला लोकांची जी गरज आहे खाण्याची ती जवळजवळ 24 मिलियन टन इतकी आहे. तर ही गॅप आहे, ही जी दोन्हीमधली तफावत आहे, आत्ताचं सध्याचं उत्पादन आणि आपणाला लागणारं ह्याचं उत्पादनाचा गॅप कमी करावा आणि आपली उत्पादकता कशी वाचवावी नाही. याला बरीचशीच कारणं आहेत. संशोधन होत नाही असं नाही आहे, सगळ्या भारतामध्ये याच्यावरती संशोधन होत आहे, पण इनहेरिट प्रॉब्लेम असे त्याच्यामध्ये असे आहेत की आपण ह्यातले रब्बी खरीपमध्ये करतो आणि रब्बीमध्ये पल्स प्रोडक्शन घेतो. बरेच पल्सेस आहेत. याचं हे करत असताना रब्बीमध्ये आपल्याच पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये 83% हे कोरडभाऊ असल्यामुळं आणि पावसावर अवलंबून असल्यामुळं पाऊस कधी पडेल, लेट पडेल, तो मॉइश्चर अवेलेबल आहे की नाही आणि हे 5 महिन्याचं पीक आहे सर्वसाधारणपणे जर तूर घेतली आपण तर त्या पल्सेसमधले. बाकीचे शॉर्ट ड्युरेशन आहेत. तर योग्य वेळी जर मॉइश्चर त्याच्या ग्रोथ स्टेजला नसेल, ज्यावेळी वाढीची अवस्था असते त्यावेळी पर्टिक्युलरली ज्यावेळी फूल येतं आणि पॉट डेव्हलपमेंट होतं त्यावेळी जर जमिनीमधला मॉइश्चर कमी झाला तर उत्पन्नामध्ये फार होतं. त्याच्याशिवाय पॉट बोरर आहे म्हणजे किडी आहे, रोग आहेत. आता नवीन एक स्टेरिलिटी मोजॅक नावाचा व्हायरसचा रोग आलेला आहे. हे सगळे आलेले रोग जे आहेत ह्या रोगांचं आपल्याला आन्सर द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला योग्य ते टेक्नॉलॉजी डेव्हलप केली पाहिजे, योग्य त्या व्हरायटी केल्या पाहिजे. आणि आजच्या इनॉग्रेशनमध्ये झालेल्या सेशनवरून असं दिसतं की आपल्याकडे काही असं अनुवंशिक मटेरियल आहे की ज्याच्यामुळं आपण तो ब्रिडिंगमध्ये फ्युचरमध्ये वापर करून आपण आपल्या पल्सेसचं आपण उत्पादन वाढवू शकतो. याच्यामध्ये कशा प्रकारच्या ब्रीडिंग प्रोग्राम केला पाहिजे, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्टचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार केला गेला. अशा प्रकारच्या कार्यशाळेमधून शेतकऱ्यांना कडधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठीची शास्त्रीय माहिती मिळून देश कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल हे नक्की. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.